रोहित आर्यावरील गोळीबार प्रकरणी गोळीबार करण्याचा निर्णय हा परिस्थिती पाहून घेतला गेला आहे। एपीआय अमोल वाघमारे यांनी आपल्या जबाबात ही माहिती दिली आहे। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला आहे। परिस्थिती पाहून आपण गोळीबार केलेला आहे, एन्काउंटर केल्याचं त्यांनी म्हटलंय। गुन्हे शाखा आता रोहित आर्याचे सर्व आर्थिक व्यवहारही तपासणार असल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर आता रोहित आर्याच्या पत्नीचाही जबाब गुन्हे शाखा नोंदवणार आहे। तर याआधी आपण पाहतोय रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवलेला आहे। तर गोळीबार करण्याचा निर्णय हा परिस्थिती पाहून करण्यात आल्याचं अमोल वाघमारे यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, रोहित आर्यावरती गोळीबार झाडण्यासंदर्भात एपीआय अमोल वाघमारे यांची गुन्हे शाखेकडून जबाब नोंदवण्यात आलेला आहे। या जबाबामध्ये एपीआय अमोल वाघमारे यांनी परिस्थिती पाहून गोळीबार केला असल्याची माहिती दिलेली आहे। रोहित आर्याने पहिली गोळी झाडली असल्याचं अद्याप सांगण्यात आलं होतं, मात्र याच दरम्यान आपण जर ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की गुन्हे शाखा जबाबमध्ये रोहित आर्यावरती जी गोळीबार करण्यात आली होती ती कोणाच्याही आदेशाविना करण्यात आली होती। त्यावेळीची परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आणि गोळीबार केला असं एपीआय अमोल वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या विशेष तपासाला वळण लागण्याची शक्यता आहे। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।